नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्पर्धा एज या यूट्यूब चॅनलवर. आज आपण 2004 ते 2021पर्यंत पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेल्या जगाचा भूगोल या विषयावरील प्रश्न आणि उत्तरे बघणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1 आहे, रेड क्लिफ लाईन कोणत्या दोन देशाची सरहद दर्शवते? तर याचं योग्य उत्तर आहे भारत आणि पाकिस्तान. भारत आणि पाकिस्तान दरम्यान रेड क्लिफ लाईन आहे. ठीक आहे मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 2, जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख व वारातील बदल कोणत्या रेखावृत्तावर होतो? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 180 अंश. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 3, जगातील सर्वात लांब नदी कोणती? प्रश्न नीट वाचा आणि लक्षात घ्या. जगातील सर्वात लांब विचारले. ठीक आहे. लांब नदी म्हणजे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2, नाईल. आणि पात्र ज्या नदीचं मोठं आहे, विस्तार ज्या नदीचा मोठा आहे ते जर विचारलं जगातील, तर त्याचं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 1, ॲमेझॉन. एवढं लक्षात असू द्या. लांबी म्हणजे नाईल, लांबी 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 म्हणजे नाईल नदी, नाईल. आणि ज्या नदीचं पात्र विस्तार मोठा आहे ती ॲमेझॉन नदी. एवढं लक्षात असू द्या, इथं कन्फ्युजन व्हायला नको. प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणता देश सार्कचा सदस्य नाही? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, जपान. तर चला इथे एक शब्दावर लक्ष द्या, सार्क. ठीक आहे. तर सार्क म्हणजे हे 8 देशांची एक संस्था आहे. ठीक आहे. तर त्या देशामध्ये भारत, लक्ष असू द्या, हे विचारतात, भारत, पाकिस्तान, बांगलादेश, त्यानंतर श्रीलंका, नेपाळ, मालदीव, ठीक आहे, अफगाणिस्तान, शॉर्टकट लिहितो, अफगाणिस्तान आणि भूतान. ठीक आहे. असे 8 देश आहेत. आणि याच्यावर महत्त्वाचा आणखी प्रश्न जर आला तर याची स्थापना, ठीक आहे, सार्कची स्थापना कधी झाली असा जर आला, त्याचं योग्य उत्तर 8 डिसेंबर 1985. एवढं लक्षात असू द्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. इथे एक लक्ष द्या. ठीक आहे. जपान उत्तर का बरं? तर नाही विचारलं नाही. हे नेपाळ, भूतान, अफगाणिस्तान हे आहेत, हे आताच आपण बघितले. ठीक आहे. 5, कोणत्या रेखावृत्तास आंतरराष्ट्रीय वाररेषा असे म्हणतात? इथं लक्ष असू द्या, वाररेषा. ठीक आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 180 अंश रेखावृत्त. ठीक आहे. तुमचा प्रश्न क्रमांक 6 आहे, भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कुठला? भारतातील जिवंत ज्वालामुखी कोठे आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, बॅरन बेट. ठीक आहे. एवढं लक्षात असू द्या. बॅरन बेट कुठे येते? आपल्या भारतात अंदमान आणि निकोबार. ठीक आहे. एवढं लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणती गर्ता हिंदी महासागरात आहे? ठीक आहे. लक्ष असू द्या. कुठं विचारलं आहे? हिंदी महासागरात. तर याचं योग्य उत्तर येईल ऑप्शन क्रमांक डी, सुंदा. ठीक आहे. इथे एक शब्द लक्षात असू द्या, ऑप्शन क्रमांक सी आहे, मरियाना. ठीक आहे. मारियाना. तर हा जगातील सर्वात खोल बिंदू आहे. ठीक आहे. म्हणजे हा येते पॅसिफिक महासागरामध्ये. हे लक्षात असू द्या. पॅसिफिक महासागर जवळपास 11,000 मीटर. ठीक आहे. म्हणजे 11 किलोमीटर एवढा खोलीचा बिंदू, जो की जगातील सर्वात खोल बिंदू आहे. कुठल्या महासागरात आहे? पॅसिफिक, ज्यालाच आपण प्रशांत महासागरसुद्धा म्हणतो. एवढं लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी हिंदी महासागरातील प्रवाळ बेटाचे उदाहरण म्हणून कोणते बेट सांगता येईल? त्याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, मालदीव. ठीक आहे. मालदीवची राजधानी कोणती आहे हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढे चालू. प्रश्न क्रमांक 9, मूळ रेखावृत्त कोणत्या देशातून जाते? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, इंग्लंड. एवढं लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 10, सागर जलाची घनता कुठून व कोठे वाढत जाते? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे, डोकलाम कोणत्या 2 देशामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर काय आहे? भारत आणि चीन. ठीक आहे मित्र. भूगोल किंवा जगातील घडामोडीवर सध्या जे काय चालू आहे त्याच्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकते. जसं की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएला या देशाच्या राष्ट्रपतींना बंदी बनवलं, सैनिकी कारवाई करून बंदी बनवलं.
तर तुम्हाला त्याच्यावर प्रश्न येऊ शकते की व्हेनेझुएलाची राजधानी कुठली, किंवा त्यांचे राष्ट्रपती कोणते, किंवा त्या देशातील काय एक वैशिष्ट्य आहे, हे तुम्हाला येऊ शकते. तर तुम्ही त्या अनुषंगाने वाचन केलं तर तुमचा 1 मार्क नक्की पक्का होईल. ठीक आहे. पुढचा बघूया प्रश्न क्रमांक 12. पृथ्वी स्वतःभोवती गोल फिरते अशोक प्राचीन. ठीक आहे, इथं थोडं मिस्टेक झाली, अशोक नाही, असे प्राचीन काळी. ठीक आहे, असं लक्ष द्या, असं लक्ष असू द्या. असे प्राचीन काळी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने सांगितले. ठीक आहे, व्यक्तीने सांगितले. थोडं प्रिंट मिस्टेक झाले या प्रश्नात. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, आर्यभट. प्रश्न क्रमांक 13. महासागर जलाची दैनिक तापमान कक्षा कोणत्या घटकांवर अवलंबून असते. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, यापैकी सर्व. आकाश स्थिती, हवेची स्थिरता आणि अस्थिरता, आणि सागरी जलाचे स्थान, या तिन्ही घटकांवर महासागर जलाची दैनिक तापमान कक्षा अवलंबून असते. ठीक आहे. क्रमांक 14. अल्प्स पर्वतरांगा कोणत्या खंडात आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, युरोप खंडात. ठीक आहे, एवढं लक्षात असू द्या. की कोणते शहर ऑस्ट्रेलियात आहे. तर याचं योग्य उत्तर आहे 15 सी, पर्थ. हा पण प्रश्न तेव्हा काही करंट अफेअर्स जे आहे त्याच्या अनुषंगाने टाकलेला असणार. ठीक आहे, एवढं लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 16. ग्रेट बॅरियर रीफ कोणत्या ठिकाणी आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, ऑस्ट्रेलिया. प्रश्न क्रमांक 17. कोटोपॅक्सी नामक सक्रिय ज्वालामुखी कोणत्या देशात आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, इक्वाडोर. ठीक आहे. तर हा प्रश्न जेव्हा विचारला गेला असेल त्यावर्षी होऊ शकते ज्वालामुखीचा उद्रेक झाला असेल किंवा काय त्याच्यामुळे आला असेल. तर तुम्ही असे जे आताच्या चालू घडामोडी असतील त्याच्यातून लक्षात ठेवून मार्क तुम्ही कव्हर करू शकता. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. अनातोलियाचे पठार कोणत्या देशात आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, तुर्कस्तान. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 19. अंगुल हे शहर खालीलपैकी कोठे आहे. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, म्यानमार. ठीक आहे. तर हे जे असे शहर वगैरे विचारले आहेत तर तुम्ही या अनुषंगाने आपल्या भारतात शेजारील जे देश आहेत त्याच्यात आता कुठली घडामोडी घडल्या की जे जागतिक लेवलला आपण लक्षात घेऊ शकतो. तर अशी ठिकाणे किंवा अशी शहरे तुम्ही लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला विचारण्यात येतील. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 20. कुर्द ही जमात खालीलपैकी कोणत्या देशात आढळत नाही. इथे एक लक्ष द्या, विचारलं काय, आढळत नाही. आपण प्रश्न नीट न वाचता ऑप्शन टिक जर केलं, आणि बऱ्याच वेळा असे पूरक करतात आणि एक मार्क तुमचा तिथं जाऊ शकतो आणि एका मार्कानं आपण भरतीतून बाहेर पण होऊ शकतो. एवढं लक्षात असू द्या. त्यामुळे प्रश्न नीट वाचा, प्रश्न नीट समजला तेव्हाच तुम्ही उत्तर नीट देऊ शकता. ठीक आहे. तर चला उत्तर बघूया याचं. प्रश्न क्रमांक 20 याचं योग्य उत्तर आहे पाकिस्तान. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय, पाकिस्तान म्हणजे इराक, सिरिया आणि तुर्कस्तानमध्ये कुर्द जमात आढळते. आपल्याला विचारलं नाही तर पाकिस्तानमध्ये आढळत नाही. तर आपलं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 21. चुकीची जोडी ओळखा. तर यात योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, प्लॅटफॉर्म भित्तिका आणि पालकचा उपसागर हे चुकीची जोडी आहे. एवढं लक्ष असू द्या. प्रश्न क्रमांक 22. वारसा शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे. प्रश्न क्रमांक 22. वारसा शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए, बिस्तुला. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 23. कोणता महासागर उत्तर ध्रुवाभोवती पसरलेला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, प्रशांत महासागर, ज्याला की आपण पॅसिफिक महासागर सुद्धा असं म्हणतो. लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 24. समुच्चता रेषा जवळजवळ असल्यास उतार कशा प्रकारचा असतो. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, तीव्र. लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 25. 18व्या शतकापर्यंत कोणता खंड अज्ञात खंड म्हणून ओळखला जात होता. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, आफ्रिका. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 26. लेह व सियाचीन खोरे खालीलपैकी कोणत्या खिंडीने जोडले आहे. लक्षात असू द्या, लेह व सियाचीन विचारलं तर आपलं याचं योग्य उत्तर आहे खारडुंगला खिंड. ठीक आहे. तर आता ऑप्शनमध्ये बघा तुम्हाला चांगला नाव हे दिसते खिंड. तर याचं योग्य उत्तर आहे हे लेह आणि पेंगॉक सो म्हणून आहे. ठीक आहे, हे लक्षात असू द्या.
या 2 शहरांना जोडते. त्याच्यानंतर आहे सी नथुला. ठीक आहे, नथुला खिंड जी आहे ती सिक्कीमला, लक्ष असू द्या, सिक्कीमला तिबेटशी जोडते. ठीक आहे, हे पण प्रश्न बऱ्याच वेळा येऊन गेले, तिबेटशी जोडते. आणि चौथं आहे बोमडिला खिंड. ठीक आहे, हे चारही खिंड महत्त्वाचे आहेत, कुठला पण प्रश्न येऊ शकते, तर लक्ष असू द्या. तर डी मधलं बोमडिला खिंड ही आहे, ही तेजपूर. ठीक आहे, लक्ष असू द्या, तेजपूर जे आसाममधलं ठिकाण आहे ते तवांग या भागाला जोडते. ठीक आहे, तेजपूर तवांग. तेजपूर कुठे येते आपलं आसाममध्ये, आणि तवांग येईल अरुणाचल प्रदेशमध्ये. एवढं लक्षात असू द्या. बाकी 4 तुम्ही हे लक्षात ठेवले तर नक्की यातलं एखादं विचारलं तर तुमचा प्रश्न चुकायला नको. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 27, सागर जलाशयाची सरासरी क्षमता किती असते? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी 35%. ठीक आहे, तर चला मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28. दक्षिण गंगोत्री हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं योग्य उत्तर आहे अंटार्क्टिका. ठीक आहे, अंटार्क्टिका महासागर येते. हे पहिले संशोधन केंद्र आहे भारताचे. ठीक आहे, कुठलं? अंटार्क्टिकामधील. याची स्थापना कधी करण्यात आली? याची स्थापना करण्यात आली 1983 साली. एवढं लक्षात असू द्या. आणि आता कार्यरत असणारे एक आहे मैत्री व भारती. ठीक आहे, हे सध्या कार्यरत आहेत. प्रश्न क्रमांक 29 बघूया. नेपाळ या देशाच्या सीमेला भारताच्या किती राज्याच्या सीमा लागून आहे? प्रश्न काय विचारला? नेपाळ या देशाच्या सीमेला भारताचे किती राज्य? ठीक आहे, इथं लक्ष द्या, भारताचे किती राज्य विचारले. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 5. कोणकोणते? तर ते इथं लक्ष द्या. उत्तराखंड. ठीक, उत्तराखंड. त्यानंतर आहे उत्तर प्रदेश, हे लक्षात असू द्या. त्यानंतर आहे बिहार. ठीक आहे, त्यानंतर येईल पश्चिम बंगाल, आणि शेवटचं आहे सिक्कीम. हे 5 राज्य तुम्ही लक्षात असू द्या. क्रमांक 30, जगातील 7 आश्चर्यांपैकी एक आश्चर्य म्हणून गणला गेलेला झुलता मनोरा खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पिसा. 31, वाळवंट व खंड यांच्या जोड्या लावा. तर इथं डायरेक्ट ऑप्शन ए उत्तरच दिलेलं आहे. तर सहारा तुम्हाला माहिती आहे आपल्या आफ्रिकामध्ये येते. तर त्यानंतर गोबी हा आशियामध्ये येते, आणि कोलोराडो हे अमेरिकामध्ये येते. ठीक आहे, एवढं लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 32. रोम शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? तर याचं योग्य उत्तर येईल ऑप्शन क्रमांक डी टायबर. ठीक आहे, एवढं. तर पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 33. अटाकामा वाळवंट कोणत्या खंडात पसरलेला आहे? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी दक्षिण अमेरिका. एवढं लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे, ओझोनचा थर पर्यावरणाच्या कोणत्या स्तरावर असतो? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी समताप मंडळ म्हणजे. ठीक आहे, तर ओझोनचा थर काय करतो? तर सूर्याच्या अतिनील किरणापासून आपले संरक्षण करतो, म्हणजे अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून आपलं संरक्षण करतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 35. सर क्रिक खाडीचा प्रदेश कोणत्या 2 देशादरम्यान आहे? ठीक आहे, तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी भारत आणि पाकिस्तान. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 36. टिटिकाका हे जगातील सर्वोच्च सरोवर कोणत्या देशांमध्ये वसलेले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पेरू व बोल्व्हिया. एवढं लक्षात असू द्या, पेरू व बोल्व्हिया, ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 37 आहे, कुकची सामुद्रधुनी कोणत्या खंडात आहे? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए ऑस्ट्रेलिया खंडात. पुढचा प्रश्न बघूया, पृथ्वीवर गोड्या पाण्याचा एकूण किती टक्के साठा आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए 0.3. 40. किबलुलू जमात कोणत्या देशात आढळते? एवढं लक्षात असू द्या, किबलुलू. त्याचं योग्य ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक सी केनिया या देशात. प्रश्न क्रमांक 41. अमेरिकेच्या मूळ रहिवासी असलेल्या लोकांना काय म्हणतात? तर याचं योग्य उत्तर आहे रेड इंडियन. पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 42. टुंड्रा प्रदेश हा कोणत्या कटिबंधात येतो? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए शीत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 43. सौदी अरेबिया या देशाचे चलन कोणते? तर 43चे रियाल. ठीक आहे. क्रमांक 44. जगातील सर्वात उंच धबधबा
कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, एंजल धबधबा. ठीक आहे. कोणत्या देशात आहे? तर व्हेनेझुएला. ठीक आहे, व्हेनेझुएला. ठीक आहे, एवढं लक्षात असू द्या. देश विचारू शकतात. 979 मीटर. ठीक आहे, एवढं लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 45. लिओनार्दो विंची हे संग्रहालय कोणत्या शहरात आहे? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, मिलन. प्रश्न क्रमांक 46. आयफेल टॉवर हे कोणत्या शहरात आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पॅरिस. आणि देश विचारला तर फ्रान्स. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 47. पॅसिफिक महासागराने पृथ्वीच्या पृष्ठभागाचा किती टक्के भाग व्यापला आहे? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, 33%. एवढं लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे किबुत्सू हा शेती प्रकार कोणत्या देशात आढळतो? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, इस्रायल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 49. कोणत्या शहराला श्रीलंकेची प्राचीन राजधानी म्हणतात? तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, अनुराधापूर. एवढं लक्षात असू द्या. आणि इथं महत्त्वाचं एक प्रश्न आलेला आहे, श्रीलंकेचं पूर्वीचं नाव म्हणजे सिलोन. ठीक आहे, हे पण लक्षात असू द्या. हा पण प्रश्न विचारला आलेला आहे. तर चला प्रश्न क्रमांक 50. खालीलपैकी कोणते अंटार्क्टिका खंडातील सर्वोच्च शिखर आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, व्हीनस मॅसिफ. ऑप्शन क्रमांक ए, व्हीनस मॅसिफ. हे जे काही प्रश्न आहेत मित्रांनो, हे 2004 ते 2021 पर्यंत पोलीस भरतीत आलेले आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 51. हवामानाच्या कोणत्या घटकामुळे हवेचा दाब बदलतो? तर 51चा ऑप्शन आहे डी, यापैकी नाही. पुढचा प्रश्न बघू. सर्वात उंचीवरील युद्धक्षेत्र कोणते? तर याचं योग्य उत्तर काय येईल मित्रांनो? सियाचीन. ठीक आहे. आणि इथं अमृतसर हे इथं आहे गोल्डन टेम्पल म्हणतात ना. ठीक आहे, ते लक्षात असू द्या. गोल्डन टेम्पल कुठं आहे? अमृतसर, पंजाबमध्ये. एवढं लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 53. मालदीव देशाच्या संसदेला काय म्हणतात? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, मजलिस. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 54. तुर्की या देशाची राजधानी कोणती? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, इस्तंबूल. पुढचा प्रश्न क्रमांक 55. कोणत्या कालव्यास पॅसिफिकचे प्रवेशद्वार असे म्हणतात? तर याचं योग्य उत्तर येईल ऑप्शन क्रमांक सी, पनामा कालवा. ठीक आहे, एवढं लक्षात असू द्या. आता इथं बघा, तुम्हाला ऑप्शनमध्ये सुएज दिसते. सुएज कालव्यावर पण प्रश्न बऱ्याच वेळा आलेले आहेत. तर सुएज कालवा भूमध्य समुद्र. ठीक आहे, एवढं लक्षात असू द्या. भूमध्य समुद्र व लाल समुद्र. ठीक आहे, एवढं लक्षात असू द्या. लाल समुद्र यांना जोडतो. क्रमांक 56. हाजिया सोफिया ही वास्तू कोणत्या शहरात आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, इस्तंबूल. मी तुम्हाला सुरुवातीला पण सांगितलं की हे जे असे प्रश्न येतात हे तेव्हाचे करंट अफेअर किंवा काही घटना घडल्या असतील त्याच्यामुळे हे आलेले आहेत. तर तुम्ही 2025 किंवा आता 26च्या सुरुवातीला जे काही जागतिक लेवलला असे काही घडलेले आहेत त्या शहराबद्दल थोडी माहिती असू द्या, जेणेकरून आल्यास तुमचं उत्तर चुकणार नाही आणि ते मार्क तुमचा जाणार नाही. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 57. ब्राझील या देशाची राजधानी कोणती? तर याचं योग्य उत्तर आहे ब्राझिलिया. लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 58. भारतातील ही 2 राज्यांची आहेत की ज्यांच्या सीमा नेपाळ व भूतान या दोन्ही देशांना संलग्न आहेत. ठीक आहे. तर काय म्हणजे अशी कोणती 2 राज्य आहेत की ज्यांच्या सीमा नेपाळ व भूतान या दोन्ही देशांना लागतात? तर याचं योग्य उत्तर बघूया मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम ही 2 राज्य आहेत की ज्याची सीमा नेपाळ व भूतान या दोन्ही देशांना संलग्न आहे. ठीक. प्रश्न क्रमांक 59. जगामध्ये साखरेचे उत्पादन सर्वाधिक कोणत्या देशात होते? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, ब्राझील. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 60. विसंगत शब्द ओळखा. त्याचं योग्य उत्तर न्यूयॉर्क. कसं? तर मॉस्को ही रशियाची राजधानी आहे, पॅरिस ही फ्रान्सची राजधानी आहे, लक्षात असू द्या, आणि दिल्ली ही आपली
इंडिया म्हणजे भारताची राजधानी आहे. आणि न्यूयॉर्क हे अमेरिकेमधील एक शहर आहे. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन DC, एवढं पण लक्षात असू द्या. ठीक आहे. क्रमांक 61, सार्क दक्षिण आशियातील प्रादेशिक सहकार्याची संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो काठमांडू. ठीक आहे, एवढं लक्षात असू द्या. ऑप्शन क्रमांक B काठमांडू, सार्क. ठीक आहे. याची स्थापना कधी झाली? तर 1985 मध्ये. हे पण विचारतात, हे असं लक्षात असू द्या. त्याला पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 62, ब्रिक्स देशाच्या समूहामध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश होणार नाही? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो श्रीलंका. ठीक आहे, एवढं लक्षात असू द्या. 62 ऑप्शन क्रमांक C श्रीलंका. तर चला प्रश्न क्रमांक 63, मध्यरात्रीच्या सूर्याचा देश कोणत्या देशाला म्हणतात? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक D नॉर्वे. याच्यात तुम्हाला ऑप्शनमध्ये जपान पण दिसते. जपानला उगवत्या सूर्याचा देश असं म्हणतात, उगवत्या सूर्य. तर चला प्रश्न क्रमांक 64 बघू. जगात सर्वाधिक जड पाण्याची निर्मिती करणारा देश कोणता? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक D भारत. पहिले अमेरिका होतं, पण आता कमी करून भारत झालं. ठीक आहे, एवढं लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 65, झुरिच या शहरात युरोपची आर्थिक राजधानी म्हटले जाते. तर झुरिच हे शहर कोणत्या देशात आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक D स्वित्झर्लंड. एवढं लक्षात. प्रश्न क्रमांक 66, ड्युरंड रेषा कोणत्या देशातील सीमा दर्शवते? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो भारत आणि पाकिस्तान. ठीक आहे, भारत आणि पाकिस्तान. ड्युरंड रेषा भारत आणि पाकिस्तानमधील सीमा दर्शवते. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 67, हे सर्वात मोठे अक्षरवृत्त आहे. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक A विषुववृत्त. ठीक आहे, एवढं लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 68, जगप्रसिद्ध सुएझ कालवा कोणत्या देशात आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक A इजिप्त. आपण मगाशीच बघितलं सुएझ कालवा कोणते 2 समुद्र जोडते, तर ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. प्रश्न क्रमांक 69, ऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेश कोणत्या नावाने संबोधले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक D डाऊन्स. हे बघा, याच्यावर पण बरेच वेळा गवताळ प्रदेशावर पण प्रश्न आलेले आहेत, त्याच्यामुळे हा प्रश्न तुम्ही नीट लक्ष द्या की ऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेश हा डाऊन्स नावाने ओळखला जातो. इथं बघा तुम्हाला कुठला प्रेरीज दिसते, तर हा उत्तर अमेरिकेमध्ये येतो, लक्ष असू द्या. डाऊन्स हा ऑस्ट्रेलियामध्ये, प्रेरीज हा उत्तर अमेरिकेमध्ये, एवढं लक्ष असू द्या. स्टेप्स जो आहे हा युरोप आणि आशियामध्ये येतो, लक्षात ठेवा. युरोप आणि आशिया. आणि आणखी एक आहे सवाना म्हणून एक प्रदेश येते, सवाना. तर हा कुठं येते? हा येतो आफ्रिका खंडात. एवढं पण लक्षात असू द्या, याच्यावर वारंवार प्रश्न येतात. क्रमांक 70 आहे, अटाकामा वाळवंट कोणत्या देशात पसरलेले आहे? तर याचं योग्य उत्तर काय मित्रांनो ऑप्शन क्रमांक C दक्षिण अमेरिका. ठीक आहे, एवढं लक्षात असू द्या. तो प्रश्न क्रमांक 71, खालीलपैकी सर्वात जुनी घटना कोणती? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो अमेरिकन क्रांती. ठीक आहे, हे सर्वात जुनी घटना आहे. तर कधी झाली? तर 1775 ते 1783 दरम्यान अमेरिकेची क्रांती झालेली आहे, एवढं लक्षात असू द्या. त्यानंतर आहे फ्रेंच राज्यक्रांती. इथं ऑप्शनमध्ये दिसतं फ्रेंच राज्यक्रांती, हे पण लक्षात असू द्या 1789 मध्ये. त्यानंतर आहे रशियन क्रांती, तर ही अलीकडील 1917 मध्ये. आणि पहिले विश्वयुद्ध 1914 ते 1918 मध्ये झाले. तर दुसरं विश्वयुद्ध कधी झालं हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. बघूया प्रश्न क्रमांक 72, क्योटो करार हा कशाशी संबंधित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक C पर्यावरण. ठीक आहे, तर इथं तुम्हाला क्योटो हे नाव दिसते. तर हा करार कधी झाला? तर हा झाला 1997. ठीक आहे, याचं महत्त्वाचं कार्य काय या करार करण्याचं? तर हरितगृह वायूचे उत्सर्जन कमी करण्यासाठी. आणि क्योटो करार 1997लाच झाला, हे आपण बघितलं. पण क्योटो हे शहर कोणत्या देशात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे जपान. ठीक आहे, जपान येथील क्योटो या शहरात झाला, म्हणून त्याला क्योटो करार असं म्हणतात. क्रमांक 73,
चाबहार बंदर कोणत्या देशात आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, इराण. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, गटात न बसणारा शब्द ओळखा. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, बलुचिस्तान. का? तर उझबेकिस्तान हा एक देश आहे, लक्षात असू द्या. तजाकिस्तान हा पण एक देश आहे. तुर्कमेनिस्तान हा पण एक देश आहे. पण बलुचिस्तान हे एक शहर आहे. ठीक आहे, एवढं लक्षात असू द्या, किंवा प्रांत आहे, एवढं लक्षात असू द्या. आपल्याला काय विचारलं? वेगळा शब्द. हे तीन देश आहेत. ठीक आहे, बलुचिस्तान हा देश नाही. तर 75 पुढचा प्रश्न, अल निनो हे पॅसिफिक महासागरातील एक उष्ण सागर प्रवाहाचे नाव आहे. तर एल निनो शब्दाचा मराठीत अर्थ काय? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, बाळ. ठीक आहे, लहान मुलगा किंवा बाळ असं ऑप्शनमध्ये दोनपैकी कुठलं पण एक येऊ शकते. तुम्ही बाळ उत्तरे बरोबर येईल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 76, मोसमी वारे विषुववृत्त ओलांडताना पृथ्वीच्या स्वांग परिभ्रमणामुळे उत्तर गोलार्धात आपल्या उजव्या बाजूस वळतात, म्हणून त्यांना ऑप्शन क्रमांक बी, नैऋत्य मोसमी वारे असे म्हणतात. नैऋत्य मोसमी वारे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 77, बाल्कन प्रदेश हा डॅश 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 देशाच्या साम्राज्यात मोडणारा प्रदेश होता. तर याचं योग्य उत्तर काय येईल मित्रांनो? ऑप्शन क्रमांक सी, तुर्कस्तान. नाही. प्रश्न क्रमांक 78, मॅकमोहन रेषा कोणत्या दोन देशांमधील सीमारेषा निश्चित करते? तर याचं योग्य उत्तर मित्रांनो तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण मी सुरुवातीलाच तुम्हाला हे सांगितलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 79, खालीलपैकी कोणती सामुद्रधुनी अंदमान समुद्र व जावा समुद्र यांना जोडतो? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, मलाक्काची सामुद्रधुनी. एवढं पण लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 80, उष्ण व थंड सागरी प्रवाह एकत्र येतात त्या ठिकाणी डॅश 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 निर्माण होते. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, दाट धुके. ठीक आहे, एवढं लक्षात असू द्या. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 81, पृथ्वीचा किती टक्के भाग पाण्याने व्यापला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 71% भाग पाण्याने व्यापलेला आहे. म्हणजेच क्रमांक 82 बघूया. मरियाना गर्ता ही जगातील सर्वात खोल गर्ता कोणत्या महासागरात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, पॅसिफिक महासागर. मी तुम्हाला मगाशी किती खोली याची सांगितली, तर तुम्ही ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लक्षपूर्वक जर ऐकला असेल तर तुम्हाला नक्की येईल. पुढचा प्रश्न, संयुक्त राष्ट्रसभेचे म्हणजेच युनोचे मुख्यालय कुठे आहे? तर याचा योग्य उत्तर काय? ऑप्शन क्रमांक सी, न्यूयॉर्कमध्ये. ठीक आहे. क्रमांक 84, सूर्याच्या सर्वात जवळचा आणि आपल्या सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता? तर त्याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, बुध. तसंच पृथ्वीजवळचा सर्वात जवळचा ग्रह कोणता ते कमेंट करून नक्की सांगा. प्रश्न क्रमांक 85, सूर्यग्रहण कोणत्या दिवशी होते? तर याचं योग्य उत्तर आहे अमावस्या आणि चंद्रग्रहण हे पौर्णिमेला. ठीक आहे, एवढं लक्षात असू द्या. तर मित्रांनो, इथं आपले 85 प्रश्न संपलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न 2004 ते 2021 पर्यंत झालेल्या पोलीस भरतीत आलेले आहेत.